वाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नेम ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय मांढरी देवी काळूबाईला. तर आपण आपल्या मित्राची वाट बघत थांबलो होतो. आपला मित्र आला लवकर, काय म्हणजे आपला 6 वाजता उठवलं आणि भाऊ आला 9 वाजता. ठीक आहे म्हणलं, काय विषय नाही. भाऊ म्हणला अरे जरा झोपलो होतो म्हणलं, उशीर झाला उठायला. पण ठीक आहे म्हणलं, मला आमचा व्हिडिओ घेऊन टाक म्हणलं. व्हिडिओ घेतला ना मला बघा जरा व्हिडिओमध्ये. मग तो म्हणत होतो आपल्याला जायला तर कमीत कमी 2-2.5 तास लागेल, तोपर्यंत आपण एन्जॉय कसं करायचं, काय बोर होईल. अरे म्हणलं आम्ही असताना कसं कसं बोर होईल. पण ठीक आहे म्हणलं, काय विषय नाही. नंतर मग आपण जरा CNG भरून घ्यावं म्हणलं, परत टेन्शन नको कुठं. त्यामुळे गाडी लावली भुंकर दाखवून CNG भरायला. CNG म्हणजे एकदम फुल केला आणि थेट आपण निघालो मांढर देवी काळूबाईला. बघू शकता एकदम डोंगरावर एकदम भारी डोंगर बिंगर होता. आपण देवीच्या पायथ्याशीपर्यंत पोहोचलो होतो. आपला भाऊ रिक्षा एकदम जोरात चालत होता, काही विषय नाही म्हणलं. मग हा आपला भावाचा मित्र होता, त्याला आता हाय करून टाक म्हणलं. हाय बी केलं आणि व्हिडिओमध्ये घेतलं होतं. त्याला तो म्हणला आता आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. बरं ठीक आहे म्हणलं, त्याला पण व्हिडिओमध्ये घेतला. आपण फायनली आपण डोंगर चढत चढत वर निघालो. आणि शेवटी ड्रायव्हर म्हणला, आपला रिक्षाचा ड्रायव्हर म्हणला अरे जरा खूप बोर झाले, काहीतरी जरा खायला प्यायला घेऊ रस्त्याने, पाणी बिन पिऊ. ठीक आहे म्हणलं, तर पाणी प्यायला आम्ही थांबलो जरा. जरा आपण पण जरा एक व्हिडिओ शूट केला. रस्त्यावर थांबलो जरा. गाडी भाऊची रिक्षा एकच नंबर आहे, काही विषय नाही. फायनली आपण पोहोचलो डोंगरावर. एकदम भारी उन्हाळ्याचा असा बोर होते. पावसाळ्याचा एक नंबर भारी प्लेस आहे, तुम्हाला नक्की तुम्ही विजिट करा. आपण मग निघालो आपलं. शेवटी फायनली काय आपण पोहोचलो मंदिरामध्ये काळूबाईच्या. मग आज काय एवढी गर्दी नव्हती, काय नव्हती. आज सुट्टी असल्यामुळं आणि उन्हामुळं एवढं काय नव्हती गर्दी. त्यामुळे आपण निघालो वर. मस्तपैकी आपला एक व्हिडिओ घेतला. जरा पोरं मला व्हिडिओ जरा हाय करतो आम्ही. ठीक आहे मला काय विषय नाही. एकदा हाय बी केलं पोरांनी. फायनल आपण वर जातो तेवढं आपल्याला दिसलं देवीची मूर्तीचं दर्शन घेतलं. मूर्ती एक नंबर होती, काय विषय नाही म्हणलं. मग नंतर आपण निघालो वर. पायऱ्या चढत चढत वर आलो. बघू शकता एवढी गर्दी आज नव्हतीच आज त्यामुळे आपण वर आलो. आणि वर लोकांचे एकदम भारी भारी रिस्पॉन्स भेटत होते व्हिडिओ बघून आपल्या. नंतर मग आपण पण दर्शन घेतलं. आणि शेवटी बघा तुम्हाला दाखवते स्पॉट एकदम भयानक डेंजर स्पॉट आहे. बघू शकता इथं करणी बिरणी करतात, ज्यांना करणी करा त्यांचा फोटो बिटो लिंबू मिरच्या लावून. तर आपण काही मानत नाही, तुम्हाला माहिती. त्यामुळे आपण जरा एक व्हिडिओ घ्यावा म्हणलं, शूट घ्यावा जवळ जाऊन. आपण एकदम क्लोजअपचा व्हिडिओ घेतला, बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि काय टेन्शन घ्यायचं नाही, काय भीती काय नसते आपल्या काही. नंतर आपण देवीच्या नावाचा एक व्हिडिओ घेतला जरा, म्हणजे आपण फोटो पण काढले आपण. नंतर निघालो आपण जरा आपल्या घराकडे जायला. तर आपण चाललो होतो आपल्या रिक्षानी. पण काय येताना काय ट्रॅफिक लागते नाही आपल्याला, पण जाताना जरा ट्रॅफिक लागली होती. ठीक आहे म्हणलं, ट्रॅफिकमध्ये आपण जरा वाटे काढत निघालो, कारण रस्त्याचं काम चालू होतं. त्यामुळे वन साईड चालू होता. चाललं होतं घरी, जरा एक रस्त्याने आम्हाला एकदम भारी पॉईंट भेटला. धरण भेटलं. धरण जरा बघून यावं म्हणलं, जरा पाणी आहे का नाही. तिथं पाणी तर काय नव्हतं. मग जरा एक व्हिडिओ शूट केला आम्ही. आपला हा गाडीचा ड्रायव्हर आणि हा आपला किन्नर आहे. आपण आहे मालक. व्ह्यू एकदम भारीच होता इथून, बघू शकतो तुम्ही. नंतर जाताना आपल्याला दिसलं जरा भाजीपाला दुकान विकम होतं रस्त्याच्याकडनं, एकदम फ्रेश भाजीपाला होता. मग आपण पण जरा भाजीपाला घेऊ म्हणलं. आपण पण जरा भाजीपाला घेतला. आणि पोरं म्हणले अरे लय भूक लागली राव, काहीतरी खावं. मग ठीक आहे म्हणलं, जोगेश्वर मिसळ होते आपल्या हायवेला. मग आपण म्हणलं जरा जावं मिसळ खावा, जरा भूक लागली होती आपल्याला. मग काय लावली गाडी साईडला, आलो मिसळ खायला. मिसळ काय एवढी का भारी नव्हती, पण काय आता भूक लागली होती त्यामुळे जरा खावं म्हणलं. मग मस्त की मिसळ खाल्ली आपण. पोरं म्हणले अरे काय चव नाही मिसळला. ठीक आहे म्हणलं, काय विषय नाही, चव नाही ना खाल्ली, जाऊ द्या. मग निघालो आपण घराकडं. तर रस्त्यानं जाताना आम्हाला दिसले हे रायडरचा एक व्हिडिओ घेतला. एकदम भारी एंट्री होती. 10-15 गाड्या एकामागे एक चालल्या होत्या. बरं रित्या म्हणला अरे यांचा एक व्हिडिओ घेऊन टाक. मग ठीक आहे म्हणलं, काय विषय नाही, यांचा एक व्हिडिओ घेतला आपण. मग निघालो आपण जरा आपल्या घराकडे. तर बघू शकता आपण फायनल आपण पोहोचलो कात्रजच्या बोगद्यामध्ये. संध्याकाळ टाईम होत होता, त्यामुळे पाऊस पण येत होता. मग लवकर घरी पोहोचा म्हणून आला. मला गाडी पळवू जरा भाऊ मला, गाडी काय विषय नाही. गाडी पळवली आम्ही. आणि नंतर मग आपण बोगदा क्रॉस करत आपण निघालो घराकडे. बघू शकता बोगद्यामध्ये कसं एकदम अंधार असतोय, पण एक नंबर आतमध्ये एकदम भारी वाटते, एकदम भारी फील होते. नंतर निघालो